हरे कृष्णा रामकृष्ण हरी. नमस्कार, मी राजपतीदास. आपल्या सर्वांचं स्वागत या आषाढी एकादशी विशेष अभंग तुकोबांचे या मालिकेमध्ये. पहिले दोन भाग आपण दोन अभंगांची चर्चा केलेली आहे. आज तिसरा भाग, अजून एका अभंगाची चर्चा करणार आहोत. जर आपण आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा. खूप सुंदर अशा दोन अभंगांची आपण चर्चा केलेली आहे. आज तिसरा अभंग आपण पाहणार आहोत. त्याआधी एक विनंती, खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे, ज्यामध्ये या मालिकेतील सर्व व्हिडिओ आणि त्याशिवाय मराठी भाषेतील भगवद्गीता जो कोर्स आहे आपला चालू, तो सध्या थांबलेला आहे काही कारणांमुळे. आता लवकरच चालू करत आहोत पुन्हा. आपण त्याचे ऑलरेडी 14-15 व्हिडिओ बनवलेत. भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकावर सोप्या मराठी भाषेत आपण चर्चा करत आहोत. त्याची सर्व माहिती या व्हॉट्सॲप कम्युनिटीमध्ये पाठवली जाते. तर व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा, खाली मोफत आहे, सर्वांसाठी आहे. आणि अजून एक विनंती आहे की हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतरांना शेअर करा, कमेंट करा, इतर कोणते अभंग आपल्याला ऐकायला आवडतील तेही कळवा. तर आज आपण पाहणार आहोत तिसरा भाग आणि एक खूप प्रसिद्ध असा अभंग, आपल्या सर्वांना परिचित असणाराही असेल, पण त्यामध्ये खूप सुंदर उपदेश तुकाराम महाराज करतायत. तर तुकाराम महाराज कोण होते, ते कशासाठी पृथ्वीवर प्रकट झाले होते, त्याबद्दल तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपल्याला माहिती देत आहेत. तो अतिशय प्रसिद्ध असा अभंग आपण पाहूया. आजच्या या भागामध्ये या अभंगाची आपण चर्चा करणार आहोत. तर आता हा पूर्ण अभंग मी वाचणार नाही, आधी आपण एक एक ओळ वाचून त्याच्याबद्दल चर्चा करत जाणार आहोत. तुकाराम महाराज लिहित आहेत, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. तुकाराम महाराज सांगतायत की आम्ही कोण आहोत, ते स्वतःबद्दल वर्णन करत आहेत. आम्ही वैकुंठवासी, भगवान विष्णूंच्या वैकुंठ धामामधून आम्ही इथे प्रकट झालो आहोत पृथ्वीवरती. तर कशासाठी प्रकट झालो आहोत, आलो याची कारणासी. ते पुढे कारण सांगत आहेत. अख्खा हा अभंग हे कारण देत आहेत. ते आम्ही वैकुंठामधून इथे प्रकट झालेलो आहोत ह्या कारणांसाठी. तर वैकुंठ म्हणजे काय, तर भगवंतांचं जे आध्यात्मिक धाम आहे, या जगाला, हे जगत मायामय जगत आहे. इथे भगवंतांच्या या ज्या सृष्टीमध्ये, भौतिक सृष्टीमध्ये मायादेवी सर्व कामकाज पाहते, पण भगवंतांची अंतरंगा शक्ती वैकुंठामध्ये. कुंठ म्हणजे कष्ट, त्रास, आणि वैकुंठ म्हणजे जे त्रासाच्या पलीकडे आहे, किंवा जिथे त्रास नाही, जिथे कष्ट नाही आहेत. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, भगवद्गीतेत भगवंत सांगतात. तर असे हे दुःख दोष जिथे नाही आहेत, त्या अस्तित्वाला, त्या भगवंतांच्या धामाला वैकुंठ लोक म्हटलं जातं. तिथंही द्वारकाधाम आहे, वृंदावन आहे, गोलोक वृंदावन धाम याची शास्त्रांमध्ये चर्चा आहे, पंढरपूर धाम आहे. जी सर्व धामं आपल्याला या पृथ्वी तलावर पाहायला मिळतात, भगवंतांचे लीलास्थळी आहेत, त्या सर्व ओरिजिनली आध्यात्मिक जगतामध्ये आहेत. आणि या पृथ्वी तलावर दिसणारं जे वृंदावन धाम, द्वारिका धाम किंवा अयोध्या धाम, असे अनेक इतर धाम आहेत. ही सर्व धामं या आध्यात्मिक जगताच्या धामांची, ज्याला इंग्लिशमध्ये एम्बसी म्हणतात, दूतावास. जसं भारताचा दूतावास सर्व देशांमध्ये आहे, अमेरिकेतही भारताचा दूतावास आहे, चीनमध्ये भारताचा दूतावास आहे, रशियामध्ये भारताचा दूतावास आहे. तसा ह्या आध्यात्मिक वैकुंठ लोकाचा दूतावास म्हणजे या पृथ्वी तलावरचे जे धाम आहेत, जिथे भगवंत प्रकट झाले होते त्यांच्या लीला प्रस्थापित करण्यासाठी, आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी. तर हे सर्व जे धाम आहेत ते आध्यात्मिक जगताचे दूतावास आहेत, जिथे आध्यात्मिक जगताची शक्ती जास्त प्रकर्षाने आपल्याला आढळून येते, जिथे भक्ती करण्यासाठीचं प्रेरणा, भगवंतांच्या लीला तिथे घडण्यामुळे प्रत्येक जीवाला तिथे दर्शन घेतल्यानंतर मिळते. तर अशा या वैकुंठ धामातून, जे आपलं खरं घर आहे, पण भगवंतांना त्यागल्यामुळे आपण वैकुंठ धामाला सोडून या भौतिक जगतामध्ये कष्ट सोसत आहोत. भगवंत भगवद्गीतेतही सांगतात की न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे माझं तद्धाम परमम मम, माझं परमधाम आहे, वैकुंठ धाम आहे. त्याचं वर्णन भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत करतात. तिथे सूर्यचंद्राची गरज नाही, स्वप्रकाशाने ते प्रकाशित झालेलं, स्वतेजाने प्रकाशित झालेलं असं धाम आहे. तर तुकाराम महाराज असे हे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, जे या भौतिक जगतामध्ये जे अडकलेले जीव आहेत, भगवंतांचा त्याग केलेले, कष्टामध्ये, त्रासामध्ये अडकलेले जीव आहेत, त्यांचा उद्धार करण्यासाठी तुकाराम महाराज आलेले आहेत. सर्वसाधारण व्यक्तिमत्व नाही आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, ह्याच कारणासाठी या पृथ्वी तलावर ते प्रकट झाले. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, जे ऋषीमुनींनी शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये, वेदांमध्ये आपल्याला ज्ञान देण्यात आलेलं आहे, वैदिक शास्त्रांमध्ये,
तर जे जे ऋषीमुनींनी आपल्याला प्रतिपादित केलेलं आहे गुरु शिष्य परंपरेमध्ये, ते साच भावे वर्ताया, साच म्हणजे साच्याप्रमाणे, एका त्या ज्ञानाप्रमाणे, त्या ऋषीमुनींच्या वक्तव्याप्रमाणे जीवन जगून दाखवण्यासाठी तुकाराम महाराज आलेले आहेत. तशी वर्तणूक करण्यासाठी, ते दाखवण्यासाठी साच भावे. जसंच्या तसं एखादा म्हणेल की काय पुराणातली वांगी पुराणात, आम्हाला काही जमणार नाही तसलं जीवन पालन करणं, पण तुकाराम महाराज म्हणाले मी तसं जीवन जगून दाखवण्यासाठी आलेलो आहे या पृथ्वी तलावरती. झाडू संतांचे मार्ग, संतांनी जे मार्ग दिलेत ते झाडू, म्हणजे ते मार्ग संतांनी दाखवलेले मनुष्य जातीच्या उद्धारासाठी, आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी, ते मार्ग थोडेसे धूसर झालेले, त्याच्यावर कचरा पडलेला आहे, तर तो झाडून ते मार्ग पुन्हा आम्ही प्रस्थापित करत आहोत. इथे तुकाराम महाराज एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत की नवीन काही चालू करायचं नाही आपल्याला. जे परंपरेमध्ये, वैदिक शास्त्रांमध्ये, गुरुशिष्य परंपरांमध्ये, अनेक वैष्णव संप्रदायांमध्ये जे ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे, जे शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे, तेच आपल्याला पालन करायचं आहे. आजकाल निओ फॅशन, निओ वेदांतेस्ट किंवा निओ पुराणे किंवा वेगवेगळे नवीन नवीन, मला असं वाटतं त्याला तसं वाटतं, असे नवीन नवीन मार्ग निर्माण झालेले आहेत कलियुगामध्ये. जसं पिंडे पिंडे मतीर भन्ना म्हटलं, तर वाटेल त्या गोष्टी करून भगवंत प्राप्त होतील असे वादे केले जातात. पुढे आपण काही अभंगांची चर्चा करणार आहोत की भांग बुरका आहे साधन, पची पडे मद्यपान वगैरे वगैरे. तुकाराम महाराज त्याला तुकयाचा हुंदडा, त्याच्या बदराहीच्या पाडी दाढा, तुकाराम महाराज एका अभंगा म्हणतात की ते अशा बदराही, जो राह भटकलेला बदराही आहे, त्याच्या पाडी दाढा, त्याचे दात पाडतो, असे काही तीक्ष्ण अभंग तुकाराम महाराजांचे, जे आपण पुढच्या भागांमध्ये पाहणार आहोत. तर झाडू संतांचे मार्ग, हे संतांनी दाखवलेला मार्ग पुन्हा प्रकट करत आहोत आम्ही, जो झाकला गेलेला आहे, जे लोकांनी त्यागला आहे आणि ते रानामध्ये भटकलेले आहेत. आड रानी भरले जग, सगळं जग या अतिशय मूर्ख संकल्पनेमध्ये जीवन जगत आहे की मी हे शरीर आहे, या शरीराचे उपभोग मी जेवढे घेईल तेवढं मी आनंदी होईल, सुखी होईल. पण खरं अस्तित्व आपलं भगवंतांचा अंश आत्मा ह्या रूपाने विसरतोय, खरी ओळख आपली विसरतोय, आणि ह्या तात्पुरत्या वाहनाला, शरीररूपी वाहनाला सर्वस्व समजून हे जग आडराणी गेलेलं आहे. त्यांना समजत नाही, मार्ग ते भरकटलेले आहेत. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ, हे जे दोन अर्थ आहेत, एक तर भगवंतांचं उच्छिष्ट किंवा ऋषीमुनींचं उच्छिष्ट प्रसाद मी ग्रहण करेन, किंवा त्यांनी जो मार्ग दाखवला त्यांच्या ज्ञानाचं उच्चिष्ट जे आहे, जो शेष उरलेला ज्ञान आहे, वैदिक ज्ञान, ते आपण सेवन करू किंवा त्याचा आम्ही स्वीकार करू, असाही अर्थ आहे. अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने, तार्किक पुराणांचं किंवा वैदिक शास्त्रांचं निरूपण करून त्याच्यामध्ये खूप तर्क लावून किंवा खूप शब्दांचे खेळ करून लोकांनी त्याचा अर्थ लोप पावला आहे. पुराणांचं जे ज्ञान देण्यात आलेलं आहे ते लोक विसरून गेलेले आहेत. विषय लोभी मने साधने बुडविली, आणि मग जी सोपी साधी साधनं आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, जे भागवतामध्ये खूप सुंदर वर्णन आहे, भक्त प्रल्हाद वर्णन करतात 7व्या स्कंधामध्ये भागवताच्या. तर ही सर्व सोपी साधनं आहेत भक्तीची, भगवंतांना प्राप्त करण्याची, आध्यात्मिक उन्नतीची, भगवत धामाला परत जाण्याची. ती साधने बुडविली कशामुळे? विषय लोभी मने, आडराणी जाऊन या मार्ग भरकटून मनुष्य जीवन प्राप्त होऊनही फक्त भौतिक सुखाच्या मागे धावून विषय लोभी मनाद्वारे ही सर्व साधनं भक्तीची बुडवलेली आहेत. म्हणून आता आम्ही प्रकट झालेलो आहे, वैकुंठवासी आहोत, आम्ही इथे आलेलो आहे. एवढे कष्ट घेऊन तुकाराम महाराज इथे आले, भौतिक जगतामध्ये प्रकट झाले. ते म्हणतायत पिटू भक्तीचा डांगोरा. आता भगवत भक्तीचा डांगोरा आम्ही पिटणार आहे, भगवत भक्तीचा प्रचार करणार आहे. कळी काळासी दरारा, कळी काळामध्ये, कलियुग आता नुकतंच चालू झालंय, 5000 वर्ष फक्त झालीत कलियुग चालू होऊन. भगवान श्रीकृष्ण पृथ्वी तलावरनं पुन्हा गोलोक वृंदावन त्यांच्या आध्यात्मिक जगतामध्ये परत गेले. त्या क्षणापासून कलियुगाची सुरुवात झाली. 5000 वर्ष झाली, जेमतेम 5200 वगैरे, आता एक्झॅक्ट त्याचं कॅल्क्युलेशन आहे दिलेलं. पण आत्ता कलियुग फक्त सुरुवात झालेली आहे. कलियुगाचा कालावधी 4,32,000 वर्षांचा आहे. अजून 4,27,000 वर्ष बाकी आहेत. 5000 वर्षातच एवढं अधःपतन झालेलं आहे कलियुगामध्ये. त्याचे सिम्पटम्स, त्याचे जे खुणा आहेत त्या सर्व शास्त्रांमध्ये दिलेल्या आहेत, कशा कशा प्रकारे कलियुगामध्ये अधःपतन होत जाईल. पण ह्या कळी काळाला सुद्धा दरारा,
या अधःपतन होणाऱ्या युगामध्ये सुद्धा या अधःपतनाला सुद्धा एक दरारा देऊन पुन्हा भक्तीचा मार्ग प्रस्थापित करणं हे संतांचं कार्य आहे. यासाठी संत प्रकट होतात. तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. या कळी काळाला दरारा देऊ आपण, भक्तीचा प्रचार करू. सर्व भरकटलेल्या आडराणी गेलेल्या जीवांना पुन्हा पांडुरंगांच्या चरणी भगवान श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त करून देण्याचा हा प्रचार जो आहे भक्तीचा, तो पुन्हा आम्ही करू आणि या कष्टमय जीवनामधनं त्यांना बाहेर काढू. म्हणून जय जयकार करा, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जयकार करा आनंदे, ज्याद्वारे या भक्तीचा प्रचार होईल, लोकांची बुद्धी ठिकाणावर येईल आणि ते भगवत भक्तीच्या मार्गावर परत येतील, मनुष्य जीवन व्यर्थ घालवणार नाहीत. म्हणून आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी प्रचार करण्यासाठी भगवत भक्तीचा सुंदर सोपा असा हा मधुर मार्ग जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत, हे तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत. तर आपण हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद. लवकरच आपण पुढचा भाग घेऊन येत आहोत. आधी सांगितल्याप्रमाणे खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे, ज्यामध्ये सर्व व्हिडिओ पाठवले जातात. मराठी भगवद्गीता कोर्सचीही माहिती त्यात आहे. व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा, व्हिडिओ इतरांना पाठवा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा व्हिडिओला. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये. हरे कृष्ण रामकृष्ण हरी. श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama.